आरएसएस मानहानी प्रकरण या प्रकरणी राहुल गांधींच्या वकिलांकडून न्यायालयात जामीनपत्र दाखल करण्यात आलंय। आता हर्षवर्धन सपकाळ हे नवे जामीनदार असणार आहेत। आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सकपाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ऍक्सेप्ट केलेलं आहे। त्यामुळे आपले भिवंडीचे न्यायाधीश वळसे साहेब यांनी तसा आदेश दिला की तुम्ही नवीन जामीन द्यावा आणि मग न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे व भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे आम्ही फ्रेश जामीन आज सबमिट केलं आणि भिवंडी न्यायालयाने ते ऍक्सेप्ट केलेले आहे। यांचे जामीनदारांचं विकट निधन झाल्यामुळे त्यांना परत एकदा भारतीय कायद्याप्रमाणे जामीन घेणं आवश्यक होतं आणि म्हणून राहुल गांधी यांनी आज कोर्टामध्ये येऊन नवीन जामीन घेतला। कायदा सर्वांना समान आहे, कोणी विशेष कायद्यापेक्षा वरती नाही हे आज कोर्टाने सिद्ध केलं। न्यायालयाचा आदर करावाच लागेल ना। त्यांनी जे काही बेताल वक्तव्य केलं होतं सावरकरांच्या विरोधात, संघाच्या विरोधात, त्याच्यानुसार त्यांच्यावर खटला दाखल झालेला आहे। तुम्ही बोलताना मग ते जे काही खटला दाखल केला त्याला तुम्हाला समोर जावं लागेल। म्हणून राहुल गांधी आज येत आहेत, ते काय खटल्याला उपस्थित राहतील याच्यात काही बातमी नाही, परंतु कायद्याच्या पुढे कोणीही कितीही मोठा असला तर त्याला कायद्यापुढे यावंच लागेल हा मेसेज मला वाटतं या माध्यमातून लोकांकडे गेलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।